नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती पेपर सन 2023 म्हणजेच आज झालेल्या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते ते आज आपण पाहणार आहोत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, वेद समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? वेद समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर वेद समाजाची स्थापना ही केशवचंद्र सेन यांनी वेद समाज यांची स्थापना ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात, स्वराज्य पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? स्वराज्य पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर विद्यार्थी मित्रांनो, स्वराज्य पक्षाची स्थापना ही चित्तरंजन दास यांनी सन 1923 मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात, शारदा सदन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? शारदा सदन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर शारदा सदन यांची स्थापना पंडिता रमाबाई यांनी शारदा सदन यांची स्थापना ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात, भारतीय राज्यघटनेमधील भाग 1 खालीलपैकी कशा संबंधीचा आहे? भारतीय राज्यघटनेमधील भाग 1 खालीलपैकी कशा संबंधीचा आहे? तर भारतीय राज्यघटनेमधील भाग 1 हा संघराज्य व त्यांचे राज्यक्षेत्र ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 5वा पाहूयात, मूलभूत कर्तव्य यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? भारतीय राज्यघटनेमधील मूलभूत कर्तव्य यांच्या संबंधीचे कलम खालीलपैकी कोणते कलम आहे? तर मूलभूत कर्तव्य यांच्या संबंधीचं कलम ऑप्शन क्रमांक 3 कलम 51A या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 6वा पाहूयात, महाराष्ट्राचे पहिले मुख्य माहिती आयुक्त खालीलपैकी कोण होते? महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्य माहिती आयुक्त खालीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, डॉक्टर सुरेश जोशी हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्य माहिती आयुक्त हे होते। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 7वा पाहूयात, ययाती या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? ययाती या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? ययाती। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, वि. स. खांडेकर ययाती या कादंबरीचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक 8वा पाहूयात, बहादूर शाह जफर यांचा मृत्यू खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? बहादूर शाह जफर यांचा मृत्यू खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, सन 1862 मध्ये बहादूर शाह जफर यांचा मृत्यू हा झाला होता। प्रश्न क्रमांक 9वा पाहूयात, आर्य महिला समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? आर्य महिला समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आहे, पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाज यांची स्थापना ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक 10वा पाहूयात, प्रोकॅरियोटिक सेल्स यामध्ये गुणसूत्रांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते? प्रोकॅरियोटिक सेल्स यांच्यामध्ये गुणसूत्रांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते? तर या सेलमध्ये गुणसूत्राची एकूण संख्या ही सिंगल असते। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 11वा पाहूयात, भारतामधले पहिले सेंद्रिय शेतीचं राज्य म्हणून खालीलपैकी कोणतं राज्य आहे? भारतामधले पहिले सेंद्रिय शेतीचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, सिक्कीम राज्य हे भारतामधलं पहिलं सेंद्रिय शेतीचं राज्य आहे। प्रश्न क्रमांक 12वा पाहूयात, जागतिक लोकसंख्या दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक लोकसंख्या दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 11 जुलै या दिवशी जागतिक लोकसंख्या हा दिवस असतो। प्रश्न क्रमांक 13वा पाहूयात, भारतीय राज्यघटनेमधील पहिली घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? भारतीय राज्यघटनेमध्ये पहिली घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राज्यघटनेमध्ये पहिली घटनादुरुस्ती सन 1951 या वर्षी भारतीय राज्यघटनेमध्ये पहिल्यांदा घटनादुरुस्ती ही झाली होती। प्रश्न क्रमांक 14वा पाहूयात, भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये लोकसंख्येची सर्वात कमी घनता आहे? भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे?
तर लोकसंख्येची सर्वात कमी घनता म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये लोकसंख्येची सर्वात कमी घनता आहे. प्रश्न क्रमांक 15 पाहूयात. MPS हे खालीलपैकी कशा संबंधीचं आहे? MPS ही प्रणाली खालीलपैकी कशा संबंधीची आहेत? MPS म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 स्फोटक द्रव्य या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. सिमेंटमध्ये प्रमुख घटक खालीलपैकी कोणता असतो? सिमेंटमध्ये प्रमुख घटक खालीलपैकी कोणता घटक असतो? तर सिमेंटमध्ये प्रमुख घटक हा सिलिका हा सिमेंटमध्ये प्रमुख घटक असतो. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. अंड्यामध्ये खालीलपैकी कोणते प्रथिने असते? अंड्यामध्ये खालीलपैकी कोणते प्रथिने प्रामुख्याने असते? तर अंड्यामध्ये ऑप्शन क्रमांक 2 राहील ग्लोब्युलो. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी अंड्यामध्ये प्रथिने असते. प्रश्न क्रमांक 18 पाहूयात. आउट ऑफ माय कम्फर्ट झोन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? आउट ऑफ माय कम्फर्ट झोन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील आउट ऑफ माय कम्फर्ट झोन हे पुस्तक स्टीव्ह वॉ यांचं ते पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक 19 पाहूयात. भारतीय क्षयरोग संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? भारतीय क्षयरोग संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील भारतीय क्षयरोग संशोधन संस्था ही चेन्नई या शहरामधली ती संस्था आहे. प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. मुळा आणि प्रवरा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? मुळा आणि प्रवरा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? मुळा आणि प्रवरा यांचा संगम नेवासा या ठिकाणी यांचा संगम होतो. प्रश्न क्रमांक 21 पाहूयात. खालीलपैकी कोणत्या एका ग्रीक शास्त्रज्ञाने सर्वात प्रथम पृथ्वीच्या परिघाचं मापन हे केले होते? खालीलपैकी कोणत्या एका ग्रीक शास्त्रज्ञाने सर्वात प्रथम पृथ्वीच्या परिघाचं मापन हे केलं होतं? तर परिघाचं सर्वात प्रथम मापन ऑप्शन क्रमांक 2 राहील या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 22 आहे. रुपयाचे अवमूल्यन म्हणजेच खालीलपैकी काय असेल? रुपयाचे अवमूल्यन म्हणजेच खालीलपैकी काय असेल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे. रुपयाची किंमत कमी करणे या ठिकाणी म्हणजेच रुपयाचं अवमूल्यन होय. तर या ठिकाणी काही मराठी व्याकरणचे प्रश्न विचारले होते, ते कशा प्रकारचे विचारले होते ते आपण आज थोडक्यात पाहूयात. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न विचारला होता शब्दाची आपल्याला संधी ओळखायची होती. तर या ठिकाणी शब्द विचारला होता अधोगती. तर अधोगती या शब्दाची आपल्याला संधी ओळखायची आहे. तर अधोगती हा शब्द विसर्ग संधी या प्रकारच्या संधीचं ते उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. गायीने गवत खाल्ले. आपल्या या ठिकाणी अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची. गायीने ने ए शी. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील तृतीय विभक्ती या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. गायरान. आपल्या ठिकाणी या शब्दाचा समास ओळखायचा आहे. गायरान या शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा आहे. गायरान गायीचे रान. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील तत्पुरुष समास या ठिकाणी आपला योग्य समास असेल. प्रश्न क्रमांक 18 पाहूयात. अर्जुन या शब्दाचे आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचे आहेत. अर्जुन या शब्दाचे समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचे आहेत. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील पार्थ आणि धनंजय हे शब्द अर्जुन या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 18 पाहूयात. अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर या ठिकाणी काय विचारलेलं आहे? स्वतः लिहिलेले चरित्र म्हणजेच अनेक शब्दाबद्दल आपल्याला योग्य शब्द सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आत्मचरित्र या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 19 पाहूयात. वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. ओनामा करणे. तर ओनामा करणे योग्य अर्थ आपल्याला ओनामा करणेच म्हणजेच प्रारंभ करणे. प्रारंभ करणे म्हणजे सुरुवात करणे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपला योग्य अर्थ असेल. प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. पाताळ यंत्री या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. पाताळ यंत्री. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील अतिशय कुटील कारस्थानी व्यक्ती पाताळ यंत्री या अलंकारिक शब्दाचा अर्थ असेल. प्रश्न क्रमांक 21 पाहूयात. नाल अनारसा ताळा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? नाल अनारसा
टाळा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? तर हे सर्व शब्द तेलुगू या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 22 पाहूयात. खालील शब्दापैकी आपल्याला अविकारी शब्द ओळखायचा आहे. खालील शब्दापैकी आपल्याला अविकारी शब्द ओळखायचा आहे. अविकारी शब्द म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील. क्रियाविशेषण अव्यय या ठिकाणी अविकारी असलेला शब्द होईल. प्रश्न क्रमांक 23 पाहूयात. खालील वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. तर या ठिकाणी वाक्य काय विचारलेलं आहे? मी अभ्यास करीत असे. हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे? तर हे वाक्य रीती भूतकाळाचं हे वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 24 पाहूयात. अरुणाचल या शब्दाची आपल्याला संधी ओळखायची आहे. अरुणाचल हा एक शब्द आहे, तर या शब्दाची आपल्याला संधी ओळखायची. अरुणाचल, तर अरुणाचल हा शब्द स्वर संधी यांचं ते उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 25 पाहूयात. विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. त्या ठिकाणी वाक्य काय दिलेलं आहे? शहरामध्ये खूप लोक राहतात. आपला अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची आहे. तर अधोरेखित शब्द कोणता आहे? शहरात. त इ आ म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सप्तमी विभक्ती या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 26 पाहूयात. विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी कोणतं आहे? विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर यांचं ते टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक 27 पाहूयात. खालील शब्दाचं आपल्याला लिंग बदलायचं आहे. तर या ठिकाणी शब्द आहे उंट. तर उंट या शब्दाचं आपल्याला लिंग ओळखायचं आहे. उंट. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सांडणी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 28 पाहूयात. अण्णा, अक्का, अप्पा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. अप्पा, अण्णा, अप्पा हे शब्द कानडी या भाषेमधून ते मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 29 विधायक या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. विधायक या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. विधायक. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विध्वंसक या ठिकाणी आपला विरुद्धार्थी शब्द असेल. प्रश्न क्रमांक 30 पाहूयात. कंठस्नान घालणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगाय. कंठस्नान घालणे, तर कंठस्नान घालणे म्हणजे ठार मारणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ असेल. प्रश्न क्रमांक 1 वसुंधरा या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे. वसुंधरा या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे. वसुंधरा म्हणजेच पृथ्वी. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 32 पाहूयात. शब्द समूहाबद्दल योग्य शब्द आपल्याला ओळखायचा आहे. जमिनीखालून जाणारा रस्ता शब्द समूहाबद्दल योग्य शब्द निवडायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भुयार या ठिकाणी जमिनीखालून जाणारा रस्ता असेल. प्रश्न क्रमांक 33 पाहूयात. घाऊक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? घाऊक या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. घाऊक. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक किरकोळ या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 34 पाहूयात. हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण म्हणजेच खालीलपैकी काय असेल? हाल अपेष्टा सहन करण्याचा गुणधर्म म्हणजेच खालीलपैकी काय असेल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 तितिक्षा या ठिकाणी आपल्या या ठिकाणी समूहदर्शक शब्द असेल. विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व प्रश्न आपल्याला विद्यार्थ्यांनी परीक्षा देऊन आपल्याकडे स्वतः पाठवलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.